फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. ह्या ठिकाणी मी ही खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. ही डिझाईन खूप छान दिसते. तर ही डिझाईन आता आपण करून पाहूया. तर सर्वात आधी आपण आता ह्या ठिकाणी अस्तरचा कापड घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मी मेजरमेंट घेत आहे. 2 इंचाचा गळ्याची मार्किंग करून 10 इंचाचा गळा मार्किंग केलेला आहे. उंची ह्या ठिकाणी आपली 14 इंच आहे. 1 इंच ॲड केलेली आहे. 13 इंचाचा ब्लाऊज आहे. तर खालच्या साईडला 2 इंच वाढवून घेतलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग केली. आता ह्या ठिकाणी ही दोन्ही मार्किंग आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने ही दोन्ही मार्किंग जॉईन करून घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी आता नेक्स्ट स्टेप आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी गळ्याला आकार देऊन घेत आहे. सिंपल राऊंड शेपमध्ये ह्या ठिकाणी आकार देऊन घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आकार घेतलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. असा हा खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड वाढवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला हे पहा, अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे. तर हा अशा आपला डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आकार दाखवत आहे. ह्या ठिकाणी अस्तरचा आकार या अशा पद्धतीने तयार होतो. तर नेक्स्ट स्टेप आता आपण ब्लाऊजवरती हा जॉईन करून घेणार आहोत. तर ब्लाऊज हा सुशा ठेवलेला आहे सरळ बाजूने आणि त्यावरती अस्तर ठेवून आता गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेणार आहोत. त्याआधी अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. गळ्याच्या साईडने सर्व साईडने शिलाई मारून घेणार आहोत. ह्या ठिकाणी मी अस्तरवरती पाव इंच आत शिलाई ठेवून भाग ठेवून ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे, स्टिचिंग करत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण गळ्यावरती स्टिचिंग करून घेतलेली आहोत. ह्या ठिकाणी मी गळ्यावरती आणि कमरेच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. आता अस्तरचा जो ब्लाऊजचा भाग होता मेन फॅब्रिक, त्या ठिकाणी आपण हा कट करून घेत आहोत. व्यवस्थित असा कट करून घेत आहे. तर जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. अस्तर कट झाल्यानंतर असे बारीक बारीक कट्स मारून घ्यायचे सर्व साईडने. थोडंसं असे कट्स मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊज व्यवस्थित दिसतो आणि जसा आकार दिलेला असतो तसा आकार ह्या ठिकाणी आपला तयार होतो. म्हणून असे बारीक बारीक कट्स मारणे अत्यंत गरजेचे असतात. कट्स मारल्यानंतर आता आपण या ठिकाणी पलटी मारून त्या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेत आहे. ह्या ठिकाणी मी गळ्यावरती डापटीप शिलाई मारून घेत आहे आणि असा कापड हा व्यवस्थित करून ह्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत. तर ब्लाऊजचा हा कापड अस्तरमध्ये खेचला जातो म्हणून व्यवस्थित हाताने करत त्या ठिकाणी अस्तर बाहेर काढत काढत त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी डापटीप शिलाई मी गळ्यावरती सर्व साईडने मारून घेत आहे. हा शायनिंगचा कापड असल्यामुळे, रेशमी कापड असल्यामुळे थोडासा हा गुड्या पडत होत्या. तर व्यवस्थित करून त्या ठिकाणी मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप मी कमरेच्या साईडला सुद्धा एक डापटीप शिलाई मारून घेत आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण कापड वर करत करत त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. डापटीप शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरवरती सर्व साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित असे फिनिशिंग लुक देणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप या ठिकाणी टक्स पाडून घेत आहे. तर टक्स मी या ठिकाणी 4.5 इंचाचे टक्स पाडलेले आहे. तर दोन्ही साईडला सेंटरमध्ये हे टक्स पाडून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही टक्स एक समान पाडून घेतलेली आहे. या ठिकाणी ह्या ठिकाणी माझे टक्स पाडून झालेले आहेत. आता सेंटरमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पेपर ठेवून घेत आहे. तर जसा आपण गळ्याला आकार दिलेला होता तो आकार मी ह्या ठिकाणी ड्रॉ करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने हा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा आकारमध्ये पाहिजे असेल शेप त्या ठिकाणी तुम्ही वाढवू शकतात. तर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी या ठिकाणी कसा आकार देणार आहे.
ह्या ठिकाणी साधारण मी 2 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच आकारामध्ये हा खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि वरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि जो गळ्याचा आकार आहे तो तसाच ठेवून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. अशा पद्धतीने हा वाढवून घेतलेला आहे. तर आता आपण सरळ करून घेऊया. तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी वरती आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, असे मी जे पट्ट्या तयार केलेल्या आहेत ते आता ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मी जॉईन करून घेत आहे. तर मी या ठिकाणी वरच्या साईडने सर्व असे जॉईन करून घेत आहे. आता खालच्या साईडला सुद्धा हे व्यवस्थित करून त्या ठिकाणी ही शिलाई घालून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यवस्थित असा हा पसर करून ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर आता ह्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मी या ठिकाणी लावून घेणार आहे. तर ते लावण्यासाठी मी हा कापड असा ठेवलेला आहे. 2 इंचाचा कापड घेऊन ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा 2 इंचाचा कापड जो गळ्यामधून उरलेला कापड होता तो ह्या ठिकाणी मी यूज करत आहे आणि त्या ठिकाणी ही शिलाई आतमध्ये फोल्ड करून या ठिकाणी एक शिलाई मारून पलटी मारून घेणार आहे. टोकावरती गाठ नॉट घालून या ठिकाणी सुईच्या साहाय्याने हा कापड पलटी मारून घेत आहे. तुम्ही कशा पद्धतीने पलटी मारतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अशा छोट्या छोट्या ट्रिक आवडल्या असतील तर प्लीज शेअर करा. तर अशा पद्धतीने हा कापड पलटी मारून घेतलेली आहे. तर पलटी मारून झाल्यानंतर साधारण 2 इंचाचा आपली पट्टी होती म्हणून या ठिकाणी 3 इंचाची या पट्ट्या कट करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, असे 3-3 इंचाची ह्या ठिकाणी मी कट करून घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपले असं करून झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी लावून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने लावून घेतली. आता हा वरच्या साईडला सुद्धा हे जॉईंट करून घेत आहे. व्यवस्थित असा जॉईंट करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व जॉईन करून घेत आहे. जॉईन झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड होता म्हणजे पेपरच्या बाहेर आलेला जो कापड आहे तो या ठिकाणी मी कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर एक पट्टी काढून मी या ठिकाणी गोट लावून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर ह्या ठिकाणी माझी गोट लावून झालेली आहे. तर गोट लावल्यानंतर हा पॅच खूप छान दिसत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आता आपण हा पॅच जॉईन करून घेणार आहोत. तर हा आपण पॅच तयार केलेला मी सेंटरमध्ये लावून घेत आहे. व्यवस्थित असा हा लावून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर सेंटर काढून या ठिकाणी जॉईन केल्यानंतर सोपे जाते म्हणून तर या ठिकाणी मी सेंटर काढून घेत आहे. तयार केलेल्या भागाचा सुधील सेंटर काढायचा आणि ब्लाऊजचा सुधील सेंटर काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण तर सेंटर काढून झाल्यानंतर या ठिकाणी हा सेंटरवरती ठेवायचा आणि जॉईन करून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी ब्लाऊजचा आणि पॅचचा सेंटर काढून घेतलेला आहे. आता जॉईन करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हा तर मी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हा पॅच लावल्यानंतर हा डिझाईन खूप छान दिसणार आहे. तर ही डिझाईन तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी जॉईन करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा जॉईन करून झालेला आहे. तर वरच्या साईडला तुम्ही थोडंसं डबल टॅप करून त्या ठिकाणी शिलाई मारून घ्या. कारण की ब्लाऊज अंगावरती लावल्यानंतर फिटिंगमध्ये असतो त्यावेळेस उकलण्याची शक्यता असते आणि नंतर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यासाठी आधीच तुम्ही त्या ठिकाणी डबल शिलाई मारून घ्या. तर आता मी या ठिकाणी
जो पेपर लावलेला होता तो पेपर कट करून घेत आहे, काढून घेतलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत. तर लेस लावते वेळेस हे पहा मी खालच्या साईडला जो आपण पॅच जॉईन केला होता त्या ठिकाणी ही लेस लावून घेत आहे. सिंपल अशी गोल्डन कलरची खूप सुंदर अशी बारीक लेस या ठिकाणी मी लावून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ह्या ठिकाणी राऊंड आकारावरती ही लेस लावून घेतलेली आहे. इथपर्यंत लेस लावून झाल्यानंतर ह्या ठिकाणी लेस मी कट करून घेत आहे. आणखी त्या साईडने दुसरी अशी एक लेस तशीच लावून घेणार आहे. ह्या ठिकाणी सुद्धा डबल लेअरमध्ये ह्या ठिकाणी ही लेस लावून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी डबल लेअरमध्ये ही राऊंड आकारावरती लेस लावून घेतलेली आहे. आता वरच्या साईडने ही लेस लावून घेत आहे. तर ही लेस मी कशा पद्धतीने लावत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने गळ्याच्या आकारावरती ही लेस लावून घेत आहे. आणि ज्या ठिकाणी आपण राऊंड शेपमध्ये आकार दिलेला आहे त्या ठिकाणून मी लेसचा वळण चेंज करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी राऊंड शेपमध्ये ही लेस लावून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा डबल लेअरमध्ये ही लेस लावून घेणार आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात ह्या ठिकाणी मी डबल लेअरमध्ये ही लेस लावून घेतलेली आहे. तर ही लेस खूप छान दिसत आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आता मी ह्या ठिकाणी दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेत आहे. तर ह्या ठिकाणी मी त्याच आकारामध्ये ही लेस लावून घेत आहे. तर दोन्ही साईडची मॅचिंग होण्यासाठी ह्या ठिकाणी मी हा पार्ट असा पलटी मारून घेतलेला आहे. त्या ठिकाणी मार्किंग करून त्या ठिकाणी ही लेससुद्धा अशीच लावून घेत आहे. तर ही लेससुद्धा मी 2 लेअरमध्ये लावून घेतलेली आहे. सर्व साईडला मी ही लेस 2 लेअरमध्ये लावून घेतली आहे. कारण की ही लेस खूप नाजूक होती म्हणून त्या ठिकाणी मी डबल लेअरमध्ये लावून घेतले. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी सिंगल लेअरमध्ये सुद्धा ही लेस लावू शकतात. आणि ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही डिझाईन खूप छान तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही डिझाईन खूप छान तयार झालेली आहे.